समग्र भारत अभियानाकडे 72 तासात भारतामधील बेरोजगारी आणि गरिबी दूर करण्यासह भारतामधील कर्जाची 2 वर्षात परतफेड करण्याचा फॉर्म्युला असल्याची माहिती दादासाहेब सोलंकी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। भारताच्या आर्थिक समीक्षा करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही प्रकारच्या जटिल समस्येपासून मुक्त आणि पूर्णपणे सुरक्षित, भ्रष्टाचार मुक्त आणि सहज कार्यान्वित होईल अशी योजना तयार केली असून ज्याचा मुख्य उद्देश भारतामधील बेरोजगारी आणि गरिबी दूर करणे आहे। लोकांना सक्षम करण्यासाठी डिजिटल पॉवरद्वारे गरिबी दूर करण्याचा हा उपक्रम असल्याची माहिती सोलंकी यांनी यावेळेला दिली आहे। आता संविधान म्हणजे नेमकं काय, माझे अधिकार काय, संविधानाने मला दिलेले अधिकार हे मला 5 वर्षातून फक्त एकदा विचारण्यात येतं आणि ते मी माझं दायित्व पूर्ण करून घरी निघून जातो। पण त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी निवडून दिलेले प्रतिनिधी त्या ठिकाणी माझी सर्व बाजू मांडतात का, आणि मी नंतर हतबल होऊन जातो की मला 5 वर्ष काहीच करता येणार नाही। आणि मग प्रस्थापित सरकार आणि प्रतिनिधी हे तिथे बसून कसे निर्णय घेतात, संविधानाच्या अंतर्गत त्यांच्यावर असलेले जबाबदारी पूर्णपणे त्याचं भान ठेवून जनहिताचे खरंच निर्णय घेतात का। जर 150 कोटी रुपयाचं कर्ज घेण्यात आलं तर याच्याबद्दल विचारणा का केली नाही माझ्या प्रतिनिधींनी, आणि मग हे तिथे जाऊन बसून नेमकं काय करताय, हा माझा अधिकार सुरक्षित यांना निवडून दिल्यानंतर राहतो का, संविधानाच्या अंतर्गत मला मिळालेला, हा माझ्या मनात फार मोठा प्रश्न आहे। आणि फक्त 5 वर्षातून एकदा, त्याच्यामध्ये सुद्धा अशा वेगवेगळे मुद्द्यांवरती मतं मागायचे, कुठे धार्मिक मुद्दा, कुठे क्रूर चेष्टा चालू आहे का मतदाराची, एका व्यक्तीची चेष्टा करून मग मी मत टाकू तर कोणाला टाकू, कोणत्या मुद्द्यावरती टाकू, मोठे गंभीर प्रश्नच मांडलेले नाहीत। कुठलाच पक्ष 150 लाख कोटी 205 लाख कोटीचं कर्ज कसं तयार झालं आणि याची परतफेड कशी करावी, आणि ती करण्याकरता शेवटी मला तर टॅक्स द्यावाच लागणार आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या याचा बोजा माझ्यावरतीच येणार आहे। हे खर्च झालेले रुपये माझ्या उपयोगात कुठे आलेले आहेत, मला शाळा चांगली मिळाली का, मला दवाखाने चांगले मिळाले का, मला रस्ते चांगले मिळाले का, माझं समाज व्यवस्था चांगली निर्माण झाली का, कायदा व्यवस्था चांगली मिळाली का, हे सर्व प्रश्न जे त्या संविधानाच्या मुक्तीकर्त्या म्हणजे मला असे लोक पाहिजे की जे प्रत्यक्षरित्या संविधानाच्या जे ब्रीद आहे त्याचं पाठराखण करून त्या अनुषंगाने या देशाचा कारभार चालवणारे प्रतिनिधी पाहिजे। आणि या प्रक्रियेतून जे निवडून जात आहेत ते शेवटी कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाच्या गुलामीत अटकलेले आहेत। मग पक्षाची धाकधपटशा किंवा त्या नेत्यांच्या प्रभावाखाली ते काम करत आहेत। त्यांनी सांगितलं टाळ्या वाजव तर टाळ्या वाजवत आहेत, पण त्यांना स्वातंत्र्य आहे का मत मांडायचं, विषय मांडायचे, किंवा जनतेचे अधिकार खरे काय आहेत, इथे बजेट काय देऊन राहिलेले आहेत, कोणाचं कर्ज कोणाकडनं घेत आहेत आणि हे कर्ज कोणाला परत करतील, कसे करतील, हे असंख्य मुद्दे आहेत, हे त्याच्यामध्ये अंतर्भूत होत आहेत। म्हणून मला असं वाटतं की संविधान मुक्त अशा लोकांपासून झालं पाहिजे